नारायण राणे महाराष्ट्रातील एक फायर ब्रँड नेते, अत्यंत कडवट आणि प्रखर नेतृत्व असलेल्या साक्षात बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेलं नेतृत्व, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते अनेक मंत्रिपदांचा दांडगा अनुभव, शिवसेना सोडली आणि नंतर काँग्रेसच्या छावणीत दाखल झाले, त्यानंतर स्वतःचा पक्ष काढून तो भाजपमध्ये विलीनही केला, राज्यसभेवर वर्णी लागल्यावर केंद्राचं महत्त्वाचं मंत्रिपदही त्यांच्या हाती लागलं। हेच नारायण राणे आता पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जातंय। तसं झालं तर नेमकी काय गणितं असतील याचा धांडोळा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। नारायण राणे लढणार लोकसभा निवडणूक। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी राणेंच्या नावाची चर्चा। लोकसभेसाठी कोकणचं मैदान राणेंसाठी पोषक। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची राज्यसभेची टर्म संपली आहे, मात्र भाजपनं राणेंना यावेळी राज्यसभा उमेदवारी दिली नाही। राणेंना लोकसभेचं तिकीट मिळेल अशी चर्चा आहे, मात्र राणेंच्या प्रबळ दावेदारीमुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची नावं मागे पडल्याचं बोललं जात आहे। मात्र राणेंच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब झालं नसलं तरी कोकणातील या मतदारसंघात राणेंसाठी राजकीय वातावरण किती पोषक आहे यावर चर्चा रंगली आहे। उदय सामंतांचे बंधू यांचं नाव जोरामध्ये चर्चेमध्ये आणून त्यांना पुन्हा पुन्हा समोर आणून शिंदे गटाकडून ज्या खेळी तयार होत्या, अशा वेळी जर तिथल्या जागेवर भाजपला जर आपलं हक्क सांगायचा असेल तर तिथे तितक्याच तोलामोलाचं त्याच्यापेक्षा वजनदार नाव पाहिजे आणि ते नाव राणेच असू शकतं आणि ज्येष्ठ राणे हे अधिक चांगलं असू शकतं। त्यामुळे ही भाजपची अपरिहार्यता आहे की राणेंना तिथे तिकीट देणं ही। रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे म्हणजे राणेंचा बालेकिल्ला असं समीकरण होतं, पण सध्या राणेंची राजकीय ताकद पाहता तसं म्हणता येईल का याबाबत मात्र शंका आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबियांची ताकद असली तरी त्या तुलनेनं तरी रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येत नाही। तसंच महायुतीतले इतर लोकप्रतिनिधी राणेंना किती मदत करतात यावरही गणितं अवलंबून असतील। विशेष बाब म्हणजे सामंत बंधूंचा रोलही यामध्ये महत्त्वाचा ठरेल। आज बघायला गेलं तर रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये सर्व सामंतांचं नाही म्हटलं तरी वर्चस्व आहेच। दुसऱ्या बाजूला त्यांनी लांजा राजापूरमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये जे काय त्यांनी आपल्या मतदारसंघात त्या मुलीच्या माध्यमातून भैया सामंतनी जो काय प्रचाराची सुरुवात केली की कुठेतरी तिथे लांजा राजापूरमध्ये सुद्धा भविष्यात आपल्याला तिथे जम बसवायचा आहे की जेणेकरून त्याचा फायदा राणेंना ते कितपत करून देतात हे तितकंच महत्त्वाचं बघायला लागेल। कारण ह्या 3 विधानसभा मतदारसंघामधला लांजा तारापूर असेल, चिपळूण संगमेश्वर असेल आणि रत्नागिरी संगमेश्वर असेल, त्याच्यामुळे सामंत फॅक्टर हा 3 विधानसभा मतदारसंघात नारायणे जर लोकसभेचे उमेदवार असेल तर अत्यंत निर्णायक ठरेल। राजकीय दहशतवाद हा मुद्दा उचलून धरणारे दीपक केसरकर सध्या महायुतीत आहेत। कुडाळ मालवण या वैभव नाईकांच्या मतदारसंघात निलेश राणे राजकीय ताकद आजमावत आहेत। कणकवली देवगडमधून नितेश राणे आमदार आहेत, तर रत्नागिरी संगमेश्वर चिपळूणमध्ये उदय सामंत, शेखर निकम या महायुतीतील आमदारांचा राणेंना फायदा होईल असं समीकरण सध्या स्थानिक पातळीवर बांधलं जात आहे। मात्र मवियात विशेषतः ठाकरे गटही कंबर कसून तयारीला लागलाय। तुम्ही आमच्या गावात येऊन चला पण आमच्याकडे मता मागू नका, तो आमचा देव असा, म्हणजे अशा रिस्पेक्ट ज्या राणेसाहेबांच्या बद्दल होता, ज्यांचं तुम्ही काही वाकडं करू शकला नाही। तुमच्या उमेदवाराची डिपॉझिट त्यांनी जप्त केली, मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी वैभव नाईकना पराभूत केलेलं होतं। अशा वेळेला तुमचे खासदार, तुमचे आमदार निवडून आणण्यामध्ये खारीचा का होईना की त्याच्यापेक्षा मोठा वाटा हा माझा स्वतः होता। मी एवढं मोठं ज्यावेळेला पाऊल उचललं त्यावेळेला मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला, एवढा मोठा संघर्ष केला। बाळासाहेब असते तर आयुष्यामध्ये विसरले नसते, तुम्ही सगळं विसरला। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकण असं वेगळं नातं आहे। नारायण राणे असू दे, त्यांची ती पुत्र असू दे, किंवा भाजपचा कोणी असू दे, किंवा शिंदे गटाचा कोणी असू दे, विजय हा आमचाच आहे। म्हणून येणाऱ्या 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत साहेब हॅट्रिक करतील। कागदावर जरी राजकीय स्थिती राणेंसाठी पोषक वाटत असली तरी विद्यमान खासदार विनायक राऊतांचा तळागाळातला दांडगा जनसंपर्क, शिवसेनेतील बंडानंतरही ठाकरे गटात फारशी न झालेली फाटाफूट, राणेंची रिफायनरीच्या बाजूने असलेली भूमिका, 2014च्या विधानसभेतील पराभवानंतर राणेंचा रत्नागिरी जिल्ह्यात कमी झालेला जनसंपर्क,
आणि रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत असणाऱ्या सामंत बंधूंची न मिळणारी साथ, राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अजूनही न झालेलं मनोमिलन, या बाबीही दुर्लक्ष करून चालणार नाहीत. कोकणातील यावर्षी लोकसभा निवडणूक रंगतदार, चुरशीची आणि राजकीय पुण्याची कसोटी पाहणारी ठरणार हे मात्र नक्की. कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवरून दिवसागणिक ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार आणि चुरशीची होईल यात काहीही शंका नाही. पण त्याच वेळेला पक्ष, विशेषतः उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्या आजवरच्या राजकीय ताकदीचा हा कसोटीचा काळ असेल. त्यामुळं कोकणी माणसाची पसंती नेमकी कुणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं आणि निर्णायक असेल. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.